नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. 10 संख्यांची सरासरी 23 आहे. जर प्रत्येक संख्येत 4 मिळविले तर नवीन सरासरी किती होईल? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या टाईपच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तोंडी सांगता येतं. ते कसं? तर सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? तर ती दिलेली 23 आणि पुढे काय किती संख्यांची सरासरी आहे? 10 संख्यांची. पुढे काय सांगितलंय? की प्रत्येक संख्येत 4 मिळवले, या 10 पैकी प्रत्येक संख्येत 4 मिळवले तर नवीन सरासरी किती? किती मिळवतोय आपण प्रत्येक संख्येत? 4. जेवढे प्रत्येक संख्येत मिळवतो तेवढेच आपल्याला सरासरीमध्ये मिळवायचं आहे. मग 23 ही सरासरी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 मिळवले आणि यांची बेरीज केली तर आपल्याला नवीन सरासरी मिळते. मग 23 अधिक 4 बरोबर किती? तर 27 ही आपली नवीन सरासरी असणार आहे. तर ती कशी? तर ते समजून घ्या. एकूण संख्या किती आहे? 10 आहे. त्यांची सरासरी किती आहे? 23 आहे. आता एकूण संख्या गुणिले सरासरी यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळत असतं? तर एकूण संख्यांची बेरीज. मग 23 गुणिले 10 बरोबर किती? तर 230. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता संख्या 10 आहे. त्या 10तल्या प्रत्येक संख्येमध्ये 4 आपण मिळवतोय. म्हणजे याचा अर्थ किती एक्स्ट्राने वाढणार आहे पहिल्यापेक्षा बेरीज? तर 10 चोक 40 जास्तीची बेरीज येणार आहे पहिल्या बेरीजेपेक्षा. मग आता संख्या तेवढ्याच आहे. ओके. आता नवीन सरासरी आपल्याला या 10 संख्यांची सरासरी 4 मिळवल्यानंतर किती येईल ते काढायचं आहे. म्हणून माहित नाही तर x लिहिलं. ओके. मग आता इथं बेरीज किती येणार आहे? जास्तीची 40 न जास्त येणार आहे 230 पेक्षा. म्हणून 230 अधिक 40 बरोबर 270 ही एवढी बेरीज येणार. इथपर्यंत क्लिअर आहे? आता इथं ही नवीन सरासरी किंवा एक्स याची किंमत काढायची आपल्याला. आता इथं एक्स जशाच तसं लिहिलं, हे 10 इकडे गुणाकाराचे तिकडे जाऊन काय होतील? 270 ला भाग देतील. म्हणजे इथल्या इथं भाग द्या. 0 इथं कट होतील. शिल्लक राहिले 27. म्हणजे एक्स बरोबर किती मिळाले आपल्याला? तर 27 एवढी किंमत मिळाली. म्हणजेच नवीन सरासरी किती असणार आहे? तर 27. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो आणि या टाईपच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सरासरीमध्ये जी काही प्रत्येक संख्येमध्ये जी काही संख्या मिळवली तीच संख्या सरासरीमध्ये मिळून त्यांची बेरीज केली की आपल्याला नवीन सरासरी मिळते. या प्रश्नाचं उत्तर आपलं किती आहे? 27. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर तोंडी उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.